أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل يا أيها الناس إنما أنا لكم نذير مبين. فالذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة ورزق كريم. والذين سعوا في آياتنا معاجزين أولئك أصحاب الجحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. ये जनो फुडली जे कोणती तो तिलावत करून गेली होती ते भितर सांगून गेले होते की त्यान अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किता अजाबची धमकी देते होते तरी मुशरिकीन खास करून अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाकडे पुसते राहते होते की अजाब कित्ता येतलो इत्ता जी कोणती तो तिलावत करून गेली हेजे भितर तो जवाब देन गेला कि अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को असल मकाम का फरमाता अल्लाह ताला कुल या अय्युहन नास इन्नमा अना लकुम नदीरुम मुबीन. तुम्ही सांगा ऐ माणसानो मैं सिर्फ तुमका वाज़े अंदाज भितर भिवणो आयलो. फल्लदीना आमनु व अमिलुस्सालिहात लहुम मगफिरतुम व रिज़्कुन करीम. जे कोण मनशे ईमान हाडले आणि निक्की आमाल केले त्यांचे सबब मगफिरत अशे आणि बेहतरीन आणि उमदा रिस्क अशे. वल्लदीन सअू फी आयातिना मुआजिजीन. जे कोणती मनशे मोजी निशानिया खिलाफ कोशिशो आणि मुकाबिला करतात उलाइक अस्हाबुल जहीम हेन जानबाद होतली मनशे राहतली. इंगा अल्लाह ताला अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोझिशन सांगलो का पोझिशन का बोलो जे काय ते मुतालबा करते होते की अजाब हाडा हे हाडा ते हाडा अल्लाह सांगलो की अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोझिशन सिर्फ पैगाम पावत करूचे. अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक पैगंबर थे. अल्लाहचो पैगाम बंदा पावत करूचे काम हे त्यांचे. बाकी अल्लाहची जे कोणती कुदरतो असे अल्लाहचे जे कोणते इख्तियारात असे ते त्यांना देऊन गेले नाही. त्यान अल्लाह नव्हते अल्लाहचे एक बंदे अल्लाह सांगली जपणी आमका पावत करूचे. नजीर बल्ला भिवणवचे मुबीन बल्ला एकदम वजाहत से सांगूचे क्लियर 2-2-4 बनवून घ्यायची सांगतात आम्ही एकदम वाजे अंदाज भितर दलाईल शरी समजवचे काम माणसा वलखवचे काम मान मतलब भिवणोचे काम त्यांचे समेत दलाईल देवचे काम हे अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे. बाकी अजाब हाडूचे या बीजी काही चीजो बदलावचे हे काम अल्लाहचे नबियाचे नाही. अल्लाह जे काही सांगता अल्लाहचे नबी ते करतात. हिंगा तासो अल्लाह ताला सांगलो कुल तुम्ही सांगा आणि अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाचे तोडीन इकरार करू सांगलो अय्युहन नास ऐ मनसान. कुरान सम्मा सबब आयलो नास बलन मनसे हेजे भितर मुसलमान काफिर गैर मुस्लिम हेजे भितर काही फरक नाही. कुरान आयल्लो सम्मा सबब सम्मो तेजन हिदायत हासिल करू शकतात. हे अलग चीज के जे कोणती मनसे कुरानान हिदायत हासिल करू चाहता तेंका हिदायत आमतौरार मिळता. जे कोण हिदायत हासिल करूकच चाहना कुरानाची मुखालिफत करतात आमतौरावर तेंका तेजन हिदायत मिळणार. ही का आमची गलती तेजे भितर कुराना भितर पवर असे हुदल्लिल नास बरले सम्मा सबब हिदायतची कुराना भितर ताकत आणि तासीर असे. लेकिन हिदायत हासिल कोण करतात हुदल्लिल मुत्तकीन जे कोणाच्या दिला भितर तकवा राहता अल्लाहचे भय राहता अल्लाहचे खौफ राहता गुन्हापासून वरता जे काय अल्लाहची कुर्बत हासिल करू चाहतात इसलिए मनसे आमतौरावर हिदायत हासिल करतात. तासब कुरान सम्मा खिताब करता मनसे जे कटले इंसान वाटे सम्मा सबब खिताब करून तुम्ही सांगा कि इन्नमा अना लकुम नदीरुम मुबीन. मैं तुमचे सबब सिर्फ वाज़ेह अंदाज भितर भिवणो आहे.
म्हजे काम भिवणोवचें आनी तुमकां समजोवचें, तुमकां खुशखबरी दुसरे ठावार सांगलें बशीर व नजीर. बशीर बल्ला खुशखबरी आयकतलो माणूस. जे कोण अल्लाहची दावत कबूल करतात, नबियांची जापणी कबूल करतात, तेंचे सबब खुशखबरी जन्नत अशे, सवाब अशे, अल्लाह तरफीन रहमतो अशे. जे काही मान नाही ते सब भिवणो आहे. मुबीन बल्ला बिल्कुल वाजे अंदाज भितर दलाईल सरी क्लियर. खाली वाटतं तुम्ही माना नाही मानण्याचा निषेध नाही. वाजे सव्वत दलाईल सांगतात. कुराना भितर आम्ही गौर करता तर ओळखू पडतात. एक एक चीजो कुरान वाजे करतात, दलाईल सरी सांगतात. तरी अल्लाहचे नबियाचे काम हे तासबब फल्लदीना आमनू व आमिलुस सालिह. जे कोण तो माणूस ईमान आणलो, ईमानचो ताल्लुक दिला जरी खास करून जाता. दिलान एतकाद करूचे, जिबेन तेजो इकरार करूचे आणि अरकान ऊपर अमल करूचे. सफस्ती तो ईमान म्हणतात. व आमिलुस सालिहात बन शरीयतचे मुताबिक अमल करूचे. जे काही करू सांगला ते अल्लाहची चीज अल्लाह ताला ती चीजो करूची. जे कोणती जिदान अल्लाह रोखते वाटे ती जिदत रोखूचे. जे कोण तो माणूस हे दोन काम दुनिया भितर करता, ते तो दिल को मोमिन राहता, जिबे ऊपर को ईमानची अलामतो राहता आणि अमल को मुसलमानाचे राहता. इसलिए माणसा सब बल्ले के लहुम मगफिरतुन. पहली चीज अल्लाह तरफीन त्यांची मगफिरत जाणवता. जे कोण माणूस मोमिन राहता, अगर धकले धकले गुन्हा जाता, गुन्हा सगीरा भरता तरी निक्के आमाल खुद बखुद तेका माफ करता. वडले गुन्हा जाता तरी तौबा केल्यान माफ जाता. बाद मरतबा अल्लाह ताला तौबा करना तुमको वडले गुन्हा माफ करता आपल्या तरफीन. तो अल्लाह सो इख्तियार तो रिस्कुन करी. दूसरो जो कोणतो इनाम रखलो बेहतरीन रिस्क बोला जन्नत. यानी तिंगा जे कोणती निअमतो मिळतली तेजे सब आमकां मेहनत करूची जरूरत पडची ना. दुनिया भितर माणूस रिस्क हासील करूंक मेहनत करूंकच पडटा. तेका थकूकच पडटा. बास्टेमार कोणाची मजदुरी गुलामी करूंकच पडटा. बास्टेमार कोणाचे नाज नखरे बर्दाश्त करूंकच पडटा. आणि दुनियाचो जे कोण तो रिस्क राहता वक्ती रिस्क एकदा मिळलो खतम जातलो, हमेशा रावची काही उमेद ना. आखरतोचो जे कोण तो रिस्क अशें हमेशा रावचे. तिका इकराम जरी आमकां मेळचे तो अल्लाहची नेमत ती तेका मेहनत करूची जरूरत नाही. ते सब आमकां कमोवची जरूरत नाही. तो रिस्क खतम को जावचे ना, हमेशा राहतलो. तासोब अल्लाह तरफीन जे कोण तो तिका इनाम मिळतलो, एक तरीन अल्लाह मगफिरत करतलो, बख्शिश करतलो. दुसरे उमदा से उमदा रिस्क जे कोण तो रिस्क हमेशा राहतलो, बगैर मशक्कतचे आमकां मिळतलो. तो रिस्क अल्लाह तरफीन आमकां मिळतलो. वल्लदीना सअव फी आयातिना मुआजिजीन. हेजे मुकाबिला सआ बोलल्यान कोशिश करूचे. निक्के कामां सबको करू शकता, नोखटे कामां सबको करू शकता. आपली ताकद पर जे कोण माणूस कोशिश करता ते साई बनता. अगर उलटे पसे मंदार भितर येता तरी माणूस कोणत्या नुकसान नुकसान देवच्या सबब जे काही कोशिश करतात ते साई बनतात. निक्के पसमंदर भितर येता तरी माणसा काही फायदा देवच्या सबब जे काही कोशिश करतात ते साई बनतात. हिंगा जे कोणते असे नोखटे माना भितर असे की वल्लदीना सअव फी आयातिना. जे कोणती माणसे मोजी निशानिया भितर मोजी आयता सिलसिलात गलत तरीका पर कोशिश करतात. यानी मोजी जे कोणती निशानियो असे कुरानाची आयतो असे हे जे बारात गलत प्रोपगंडे करतात. कोणते म्हणजे ते अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शायर बल्ले, कोणी बोले जादूगर बल्ले, कोणी बोले पोरणी माणसाची खाईनो बल्ले, कोणी हे जो मतलब उलटे घेऊनची कोशिश करतात. जे कोण कुराना सिलसिलात गलत तरीका पर तेका मिटवची कोशिश करतात, मुआजिजीन अल्लाह आजिज करच्या सबब अल्लाहचे रसूला आजिज करतो आणि त्यांचा मुकाबला करते. जे कोण कुराना भितर गलत मकसद घेऊन कोशिश करतात गोया अल्लाह से मुकाबला करतात. की का कुरान अल्लाहचो किताब. तरी जे कोण तो माणूस अल्लाह से मुकाबला करते, अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मुकाबला करते, कुराना भितर गलत मतलब घेऊनची कोशिश करता या कुराना बदनाम करूची कोशिश करता, कुरानाचे माने बदलवची कोशिश करता, तिसरी माणसा भारत अल्लाह सांगलो उलाइका अस्हाबुल जहीम. जहीम म्हणत दोजख. तो माणूस दोजखी माणसा भितर राहतलो. तो भी जनतेत असू सगळ्यांना जे कोण कुराना सिलसिलात गलत कोशिशो करता, अल्लाह सरी मुकाबला करूची कोशिश करतात, अल्लाहची चीज दबावची, अल्लाहची चीज़ो बदनाम करूची, अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ देवची, इस्लाम सिलसिलात दीने सिलसिलात मुसलमाना सिलसिलात गलत प्रोपगंडे करूची कोशिश करता. अल्लाह सांगता की इसलो माणूस
कलून करून करतात रे तो जहानमा भितर कर वतलो बहरहाल ही आयात भितर वच पैगाम देऊन गेला की एक तरी अल्लाहचे नबियाचे काम भिवणोचे आजाब हाडूचे तेन सांगल्ले चिदो हाडूचे वो इख्तियार अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तर्फीन देऊन गेला दूसरी चीज जे कोण सांगले जे कोण अल्लाहचे नबियाची अपनी मानतात त्यांचे सबब अल्लाह ताला गुनाह को माफ़ करता और हमेशा हमेशा की नेमतों को देता तीसरे जो कोणते मुकाबिल रहता इस्लाम खिलाफ साजिशों करता दीन खिलाफ पुराना सिलसिला मुसलमाना खिलाफ प्रोपेगंडे करता इन हमेशा हमें जन्मा बेहतर रहता अल्लाह ताला सही वल खज़ार नसीब करो निक्की में सब तरह का शामिल करो आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।